सामान्याच्या मनामध्ये आणि रक्तामध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग ज्यांनी चेतवलं, ज्यांच्या शब्दामध्ये आग होती, ज्यांच्या वाणीमध्ये आग होती, असे आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि मानाचा मुजरा देतो। आज या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी माननीय महादेव जानकरजी, दिलीप कांबळेजी, सन्माननीय आमदार भाई गिरकरजी, आशिष शेलारजी, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित बाबासाहेब गोखलेजी, अमित गोखलेजी, पवारजी, त्याचप्रमाणे महादेव शिगवण, अनिलजी ठाकूर, राजेश्रीताई पलांडे, विक्रमजी गायकवाड, श्री शंकर कांबळे, वसंत खूपसुंदर, सर्वच या ठिकाणी कोणाचं नाव राहून गेलं असेल तर वाईट वाटून घेऊ नये। सर्वच या ठिकाणी उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज या ठिकाणी ज्यावेळी मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याकरता आलो, त्यावेळी मला हे ऐकून आश्चर्य वाटलं की 10 वर्षामध्ये कधीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या ठिकाणी आला नाही। किती आश्चर्याची गोष्ट आहे। आमचा मातंग समाज इतका मोठा, आणि केवळ मातंग समाजाला नाही तर वंचित समाजाला ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय दिला, त्याचप्रमाणे त्याच वंचित समाजाचा आवाज म्हणून ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं काम केलं आणि सामान्यामधलं स्फुल्लिंग जागृत केलं, त्या महामानव असलेल्या आमच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता यापूर्वी मुख्यमंत्र्यांना का वेळ मिळाला नाही, मला याचं आश्चर्य वाटतं। पण ज्या क्षणी मला हे निमंत्रण प्राप्त झालं, मी सांगितलं विधानसभेचं अधिवेशन असलं तरी देखील या ठिकाणी मी जाईल, कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्राचं आणि या भारताचं भूषण, ज्या माणसाने फकीराच्या माध्यमातून केवळ साहित्य क्षेत्रामध्ये नाही तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये क्रांती केली, त्या अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी मानवंदना देण्याची मला संधी प्राप्त झाली। खरोखर मला त्याबद्दल धन्यता वाटते। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अनेक मागण्या या ठिकाणी माझ्यासमोर ठेवण्यात आल्या। मी जुलै महिन्यामध्ये लहुजी वस्ताद 6व्या आयोगाची एक बैठक घेतली। अनेक वर्षापासून या आयोगाचा अहवाल आपल्याकडे आला होता, पण दुर्दैवाने त्या अहवालावर कुठलीही कारवाई झाली नव्हती। मी सांगितलं आता अहवालावर चर्चा करण्याकरता ही बैठक बोलवली जाणार नाही, तर अहवालातल्या शिफारसींवर कृती करण्याकरता बैठक आपल्याला बोलवायची आहे। आणि मला आनंद वाटतो या बैठकीमध्ये आपण केवळ चर्चा केली नाही तर आपण कृती कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केला। मातंग समाजाकरता शिक्षणाचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, नोकऱ्यांचा किंवा स्वयंरोजगाराचा विषय असेल, समाजातल्या गरीब व्यक्तीला घर मिळण्याचा विषय असेल, वेगवेगळ्या विषयांवर त्या विभागाच्या सचिवांना त्या ठिकाणी बसवून आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडनं कृती अहवाल घेतला आणि त्यांना किती दिवसामध्ये काम करणार या संदर्भातला संपूर्ण कृती अहवाल तयार करून त्या बैठकीचे मिनिट्स आपण तयार केले। आणि आता त्या प्रत्येक सचिवावर ही जबाबदारी टाकली आहे की तुमच्या विभागाने मातंग समाजाकरता कोणत्या योजना या ठिकाणी तयार केल्या आणि त्याचा किती फायदा मिळाला, केवळ कागदावर दाखवू नका, प्रत्यक्ष किती लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची आम्हाला त्या ठिकाणी संख्या सांगा। अशा प्रकारचा कृती अहवाल त्या ठिकाणी आपण तयार केला आहे। खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलायची इच्छा आहे, पण विधानसभेचं अधिवेशन चाललंय,
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ते सुरू असताना बाहेर कुठली घोषणा करता येत नाही, तो विधानसभेचा हक्कभंग ठरतो। खरं म्हणजे आम्ही हा निर्णय केला होता, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या एका अत्यंत महत्वपूर्ण योजनेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यायचं आणि त्याची घोषणा ही सभागृहामध्ये करायची। दुर्दैवाने आज सभागृह दोन्ही सभागृह गोंधळात संपले आणि आम्हाला त्याची घोषणा करता आली नाही। पण मी तुम्हाला विश्वास देतो की उद्या सभागृहामध्ये आम्ही घोषणा करू आणि या महाराष्ट्रातली एक अत्यंत महत्वाची योजना ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं राबवली जाईल आणि वंचितांना या ठिकाणी पूर्णपणे जी काही मदत आहे त्या माध्यमातून केली जाईल। आज आपल्या महामंडळाच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर मला बोलायचं नाही, पण मला कधी कधी दुःख होतं की लोक अशा प्रकारे दरोडेखोरी कशी करू शकतात। अरे ज्या व्यक्तीच्या नावानं महामंडळ सुरू झालं किमान त्याची तरी चाड ठेवायला हवी होती। शेकडो कोटी रुपये थेट महामंडळातून काढले आणि आपल्या खात्यामध्ये जमा केले। मी दिलीप कांबळेंचं अभिनंदन करेन। दिलीप कांबळेंनी सांगितलं, माझ्या समाजाच्या गरीब युवाला देणारा पैसा ज्या व्यक्तीने खाल्ला त्या व्यक्तीला भाऊ सोडू नका। आणि दिलीप कांबळेंनी त्या ठिकाणी शपथ घेतली होती की अण्णाभाऊ साठेंची शपथ आहे, जोपर्यंत एक एक पैसा परत मिळवणार नाही तोपर्यंत यांना जेलमधून बाहेर येऊ देणार नाही। आणि आज त्या लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम आपण केलं आहे। दिलीप भाऊ, आपण जी घोषणा केली आहे मी आपल्या पाठीशी आहे। जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ। शेवटी जोपर्यंत माझ्या मातंग समाजाचा एक एक गरीब माणूस आमचा युवा याला जोपर्यंत आपण रोजगार देत नाही तोपर्यंत या महामंडळाचा काही उपयोग होणार नाही। आणि म्हणून मी तुम्हाला ब्लँकेट या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मान्यता देतो, काम सुरू करा। जेवढा पैसा लागेल तो पैसा बजेटच्या माध्यमातून निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी देता येईल। आम्ही कोणत्यासारखा एक आमचाच करून ज्यांनी अत्यंत चांगली चळवळ उभी केली आणि माझ्या मातंग समाजामध्ये केवळ पारंपरिक उद्योग नाही तर माझ्या मातंग समाजात IAS अधिकारी IPS अधिकारी तयार झाले पाहिजे। अशा माध्यमातून समाजातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्रित करून एक चांगली चळवळ अमित गोरखेंनी या ठिकाणी उभी केली। मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांच्या देखील पाठीशी आम्ही या ठिकाणी आहोत। बाबासाहेब, आपण देखील मला निवेदन दिलेलं आहे, आपल्याही निवेदनावर निश्चितपणे या ठिकाणी कारवाई आम्ही करणारच आहोत। आणि त्यामुळे आज या ठिकाणी अधिवेशन असल्यामुळे यापेक्षा जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, आम्हाला या ठिकाणी या सरकारला आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे आहेत ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमच्या सरकारला प्रेरणा देणारे आहेत। आणि त्यामुळे अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने ज्या समाजाकरता आपलं जीवन दिलं त्या समाजाला न्याय देण्याचं काम आपलं सरकार निश्चितपणे करेल आणि या मागण्यांची दखल निश्चितपणे विधानसभेमध्ये आम्ही घेऊ, एवढाच विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, अण्णाभाऊ साठे यांचा, अण्णाभाऊ साठे अमर रहे। धन्यवाद। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अनेक मागण्या या ठिकाणी माझ्यासमोर ठेवण्यात आल्या। मी जुलै महिन्यामध्ये लहुजी वस्ताद 6व्या आयोगाची एक बैठक घेतली। अनेक वर्षापासून या आयोगाचा अहवाल आपल्याकडे आला होता, पण दुर्दैवाने त्या अहवालावर कुठलीही कारवाई झाली नव्हती। मी सांगितलं, आता अहवालावर चर्चा करण्याकरता ही बैठक बोलवली जाणार नाही, तर अहवालातल्या शिफारसींवर कृती करण्याकरता बैठक आपल्याला बोलवायची आहे। आणि मला आनंद वाटतो या बैठकीमध्ये आपण केवळ चर्चा केली नाही तर आपण कृती कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केला। मातंग समाजाकरता शिक्षणाचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, नोकऱ्यांचा किंवा स्वयंरोजगाराचा विषय असेल, समाजातल्या गरीब व्यक्तीला घर मिळण्याचा विषय असेल, वेगवेगळ्या विषयांवर त्या विभागाच्या सचिवांना त्या ठिकाणी बसवून आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडनं कृती अहवाल घेतला आणि त्यांना किती दिवसामध्ये काम करणार
या संदर्भातला संपूर्ण कृती अहवाल तयार करून त्या बैठकीचे मिनिट्स आपण तयार केले आणि आता त्या प्रत्येक सचिवावर ही जबाबदारी टाकली आहे की तुमच्या विभागाने मातंग समाजाकरता कोणत्या योजना या ठिकाणी तयार केल्या आणि त्याचा किती फायदा मिळाला केवळ कागदावर दाखवू नका कोटी रुपये थेट महामंडळात काढले आणि आपल्या खात्यामध्ये जमा केले। मी दिलीप कांबळेंचं अभिनंदन करेन। दिलीप कांबळेंनी सांगितलं माझ्या समाजाच्या गरीब युवाला देणारा पैसा ज्या व्यक्तीने खाल्ला त्या व्यक्तीला भाऊ सोडू नका आणि दिलीप कांबळेंनी त्या ठिकाणी शपथ घेतली होती की अण्णाभाऊ साठेंची शपथ आहे जोपर्यंत एक एक पैसा परत मिळणार नाही तोपर्यंत यांना जेल मधून बाहेर येऊ देणार नाही आणि आज त्या लोकांना जेल मध्ये टाकण्याचं काम आपण केलं आहे। दिलीप भाऊ आपण जी खोटं केली आहे मी आपल्या पाठीशी आहे जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ शेवटी जोपर्यंत माझ्या मातंग समाजाचा एक एक गरीब माणूस आमचा युवा याला जोपर्यंत आपण रोजगार देत नाही तोपर्यंत या महामंडळाचा काही उपयोग होणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला ब्लँकेट या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मान्यता देतो काम सुरू करा जेवढा पैसा लागेल तो पैसा तुम्हाला या ठिकाणी देता येईल। ज्यांनी अत्यंत चांगली चळवळ उभी केली आणि माझ्या मातंग समाजामध्ये केवळ पारंपरिक उद्योग नाही तर माझ्या मातंग समाजात IAS अधिकारी IPS अधिकारी तयार झाले पाहिजे अशा माध्यमातून समाजातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्रित करून एक चांगली चळवळ अमित गोरखेंनी या ठिकाणी उभी केली। मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांच्या देखील पाठीशी आम्ही या ठिकाणी सामान्याच्या मनामध्ये आणि रक्तामध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग ज्यांनी चेतवलं ज्यांच्या शब्दामध्ये आग होती ज्यांच्या वाणीमध्ये आग होती असे आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि मानाचा मुजरा देतो। आज या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी माननीय महादेव जानकरजी दिलीप कांबळेजी सन्माननीय आमदार भाई गिरकरजी आशिष शेलारजी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित बाबासाहेब गोखलेजी अमित गोरखेजी पवारजी त्याचप्रमाणे महादेव शिगवण अनिलजी ठाकूर राजेश्रीताई पलांडे विक्रमजी गायकवाड श्री शंकर कांबळे वसंत सुंदर सर्वच या ठिकाणी कोणाचं नाव राहून गेलं असेल तर वाईट वाटून घेऊ नये सर्वच या ठिकाणी उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज या ठिकाणी ज्याला प्रत्यक्ष किती लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची आम्हाला त्या ठिकाणी संख्या सांगा अशा प्रकारचा कृती अहवाल त्या ठिकाणी आपण तयार केला आहे। खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलायची इच्छा आहे पण विधानसभेचं अधिवेशन चाललंय विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ते सुरू असताना बाहेर कुठली घोषणा करता येत नाही तो विधानसभेचा हक्कभंग ठरतो। खरं म्हणजे आम्ही हा निर्णय केला होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यायचं आणि त्याची घोषणा ही सभागृहामध्ये करायची। दुर्दैवाने आज सभागृह दोन्ही सभागृह गोंधळात संपले आणि आम्हाला त्याची घोषणा करता आली नाही पण मी तुम्हाला विश्वास देतो की उद्या सभागृहामध्ये आम्ही ही घोषणा करू आणि या महाराष्ट्रातली एक अत्यंत महत्त्वाची योजना ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं राबवली जाईल आणि वंचितांना या ठिकाणी पूर्णपणे जी काही मदत आहे त्या माध्यमातून केली जाईल। आज आपल्या महामंडळाच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर मला बोलायचं नाही पण मला कधी कधी दुःख होतं की लोक अशा प्रकारे दरोडेखोरी कशी करू शकतात। अरे ज्या व्यक्तीच्या नावानं महामंडळ सुरू झालं
त्याची तरी चाड ठेवायला हवी होती. शेकडो पैनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याकरता आलो. त्यावेळी मला हे ऐकून आश्चर्य वाटलं की 10 वर्षामध्ये कधीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या ठिकाणी आला नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे. आमचा मातंग समाज इतका मोठा, आणि केवळ मातंग समाजाला नाही तर वंचित समाजाला ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय दिला, त्याचप्रमाणे त्याच वंचित समाजाचा आवाज म्हणून ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं काम केलं आणि सामान्यामधलं स्फुल्लिंग जागृत केलं, त्या महामानव असलेल्या आमच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता यापूर्वी मुख्यमंत्र्यांना का वेळ मिळाला नाही, मला याचं आश्चर्य वाटतं. पण ज्या क्षणी मला हे निमंत्रण प्राप्त झालं, मी सांगितलं विधानसभेचं अधिवेशन असलं तरी देखील या ठिकाणी मी जाईल. कारण लोकशाही अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्राचं आणि या भारताचं भूषण, ज्या माणसाने फकीराच्या माध्यमातून केवळ साहित्य क्षेत्रामध्ये नाही तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये क्रांती केली, त्या अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी मानवंदना देण्याची मला संधी प्राप्त झाली. खरोखर मला त्याबद्दल धन्यता वाटते.